नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुण्यातलं स्वामीनारायण मंदिर बघून आता आपण निघालोय परिणय मंगल कार्यालय इथं. पुणे लयच वाढते कारण IT पार्क आणि मोठमोठे उद्योग असल्यामुळं. अरे 2-4 IT पार्क आणि उद्योग सातारा आणि वाईला पण पाठवर आहे. थोडंसं आमचं वाढू दे, लय अपेक्षा नाही. कोल्हापूर एवढं झालं तरी लय झालं, सातारा आणि कराड एवढं वाई झालं तरी बास झालं. आपल्या भारतात कसं आहे, पुणे, मुंबई, ठाणे अशी शहरं बकाबक वाढतात नुसती. बाकीची शहरं आहेत तशी नाही तर ती कमीच होतात आणि सगळे जातात त्या मोठ्या शहरांकडे. ही बारकी शहरं पण थोडी मोठी केली पाहिजे. वाई, सातारा, कराड, निदान कोल्हापूर एवढी तरी झाली पाहिजेत. जिल्ह्याची ठिकाणं निदान कोल्हापूर एवढी तरी झाली पाहिजेत प्रत्येक ठिकाणी. 1-2 शहरच मोठी वाढून काय उपयोग आहे. त्यातली उलटी ती कमी करून इकडं वाढ झाली पाहिजे. बरेच दिवसातनं पुण्याला आलो की सगळं बदललेलं दिसतं. इतकी झपाट्यानं वाढ होत चालली. पुणे वाढतं ते कुठं, त्या मुंबईकडं, नाशिककडं आणि इकडं सोलापूर किंवा दुसऱ्या रस्त्याला. आपल्या वाई आणि साताऱ्याच्या ह्या बाजूला, पुणे कोल्हापूर रस्त्याच्या ह्या बाजूला वाढत नाही पुणे, कारण इथं नेमका डोंगर आलाय. निदान ते नसतं तर इकडे तरी वाढलं असतं थोडं. कापूरहोळ, शिरवळपर्यंत वाईला आणि सातारला फायदा झाला असता काहीतरी. मला मोठी शहरं म्हणजे एकदम मोठी मुंबई पुण्यासारखी शहरं अजिबात आवडत नाहीत. नाही तर कधीच हे वाईतलं विकून मी मुंबईला नसतोच गेलो, जास्त करून पुण्यालाच गेलो असतो. पण मग मला कोल्हापूर, सांगली अशी, अमरावती, जळगाव, धुळे अशी साधारण 6 ते 7 लाख लोकसंख्याच्या आसपास, म्हणजे 10 लाखाच्या आतली पण 5 लाखाच्या वर, म्हणजे महानगरपालिका झाली पण 10 लाखाच्या आतली अशी शहरं आवडतात. प्रत्येक जिल्ह्याचं प्रमुख ठिकाण म्हणजे प्रमुख शहर हे महानगरपालिकाच असलं पाहिजे. बरं, वाई सातारा थोडं विकसित झालं पाहिजे, थोडं वाढलं पाहिजे असं म्हणलं की इथले आमचे वाईतले साताराचे म्हणतात नको ते पुण्यासारखं नको व्हायला. अरे पुण्यासारखं होतंच कुठं आणि कसं होईल. आयडियल शहर माझं कोल्हापूर आहे, तेवढं झालं सातारा तरी बास झालं.
थंडी एक कमी कधी होती त्याची वाट बघतोय. कारण काय हे असं टू व्हीलरवर प्रवास करायचा म्हटलं की ते सकाळी निघताना स्वेटर घ्या, अमुक घ्या, हे घ्या, ते घ्या, लसूण घ्या. त्या स्वेटर आणि कानटोप्यान ह्याच्यामुळे इतकी जागा अडून बसते ना की काय ते बाकीचं काय ठेवायला जागा राहत नाही. उन्हाळ्यात चालेल मला, उन्हाळ्याचा काही जास्त त्रास होत नाही.